अनुसूचित जाती जमातीसाठी देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप केला जातोय। नांदेड जालना जिल्ह्यातील समाज कल्याणकडून देण्यात येणारे ट्रॅक्टर थेट सांगलीच्या मिरजेत आढळून आले आहेत। हे सर्व ट्रॅक्टर भाडेतत्वावर देण्याचा उद्योग सुरू असल्याचं समोर आलं। मात्र भाडेतत्वाच्या नावाखाली ट्रॅक्टर विक्री करण्याचा बेकायदेशीर उद्योगच राज्यभर असल्याचा आरोप आता केला जातोय। SC/ST लाभार्थ्यांच्या ट्रॅक्टर योजनेमध्ये घोटाळा। योजनेतील नवे ट्रॅक्टर शोरूम मधून थेट सांगलीत। समाज कल्याण विभागाकडून मिळतात ट्रॅक्टर। बचत गटांचे ट्रॅक्टर्स भाड्यानं देण्याचा उद्योग। समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती जमातींसाठी अनुदान तत्वावर लाभार्थ्यांना ट्रॅक्टर देण्यात येतात। मात्र नांदेड आणि जालना जिल्ह्यात दिलेले 25 नवे कोरे ट्रॅक्टर्स थेट सांगलीच्या मिरज तालुक्याच्या एरंडोली मध्ये आढळून आलेत। स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते यांनी हा सर्व प्रकार समोर आणलाय। हे 25 ट्रॅक्टर एरंडोली येथील एजंट वैभव सौंदत्तेच्या घरासमोर लावण्यात आले होते। त्यापैकी 14 ट्रॅक्टर 15 वर्षांच्या भाडे करारावर देण्यात आल्याचं समोर आलंय। अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान तत्वावर हे ट्रॅक्टर देण्यात येतात। मात्र हे ट्रॅक्टर नांदेड जालना इथून आणत भाडे तत्वावर देण्याच्या नावाखाली विक्री करण्यात येत असल्याचा आरोप करत SIT चौकशीची मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेनं केली आहे। आम्हाला प्रश्न पडलाय की हे ट्रॅक्टर नांदेड समाज कल्याणचे तिकडल्या बचत गटांना वितरित करण्याच्या ऐवजी महिंद्रा कंपनीचे डायरेक्ट या ठिकाणी मिरज तालुक्यामध्ये हे ट्रॅक्टर आले कसे। तर या ठिकाणी आम्हाला आल्यानंतर चौकशी केली की हे इथले जे एजंट आहेत यांनी हे ट्रॅक्टर हे विक्रीसाठी या ठिकाणी आणलेले आहेत। टोटल 25 ट्रॅक्टर आणले होते, त्यातले 12 ट्रॅक्टर विकलेले आहेत आणि जवळजवळ एक 10-12 ट्रॅक्टर या ठिकाणी शिल्लक आहेत। अनुसूचित जमातीसाठी राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे ट्रॅक्टर देण्यात येतात। बाजारात 4 ते 5 लाखांच्या आसपास या ट्रॅक्टरची किंमत असते। या योजनेमध्ये लाभार्थ्यांना 90% अनुदान दिले जातं। महिला व पुरुष बचत गटांच्या माध्यमातून हे ट्रॅक्टर वितरित केले जातात। पण हे ट्रॅक्टर्स शोरूम मधून लाभार्थ्यांकडे न जाता थेट सांगलीमध्ये पोहोचलेले आहेत। 3 ते 3.5 लाखांना 15 वर्षांच्या भाडे करार तत्वावर हे ट्रॅक्टर्स देण्यात येतात। याबाबत आम्ही नांदेड व सांगली समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाहीये। ज्या एजंटच्या दारात हे सर्व ट्रॅक्टर आढळून आलेत त्या एजंटनं हे ट्रॅक्टर्स भाडे तत्वावर आणल्याचं सांगितलंय। समाज कल्याणला सबसिडीवर ट्रॅक्टर मिळालेला असतो। तो ट्रॅक्टर त्यांना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळतो। त्यांना त्यांच्यासाठी तो ट्रॅक्टर उपयोगाचा नाही म्हणून त्यांनी भाडे तत्वावर म्हणून ट्रॅक्टर मला दिलेत। मग मी ते लोक इथले घेऊन जातात ट्रॅक्टर। योजनेतल्या अध्यादेशाच्या पडताळणीमध्ये लाभार्थी ट्रॅक्टर भाडेतत्वावर देऊ शकतो, पण त्याची विक्री किंवा ते गहाण ठेवू शकत नाही असं स्पष्ट नमूद करण्यात आलंय। मात्र प्रश्न असा आहे की एकाच वेळी 25 ट्रॅक्टर एकाच एजंटकडे कसे? लाभार्थी भाड्यानं तेही 600 किलोमीटर लांब असणाऱ्या जिल्ह्यात कसे देऊ शकतात? ज्या महिला व पुरुष बचत गटांना ट्रॅक्टर मिळालेली आहेत त्यांचे लाभार्थी खरंच अस्तित्वात आहेत का, की केवळ बचत गट बनवून ट्रॅक्टर भाड्यानं देण्याच्या नावाखाली विक्री करण्याचा हा उद्योग आहे? असे एक ना अनेक प्रश्न यातून निर्माण झालेत। हा सर्व प्रकार पाहता यामागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता स्वाभिमानी स्वराज्य संघटनेकडून व्यक्त करण्यात येते। या प्रकरणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या चौकशीनंतरच या सर्व प्रकरणाचा उलगडा होणार आहे। सरफराज सनदी, झी 24 तास, सांगली।